हे इतना असा 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 करत इकडं तिकडं करत त्या मंदिराजवळ आपल्या किल्ल्यावरच्या हा बघा त्या मंदिरापासून म्हणजे जुना जो गड आहे जेजुरी गड, जुना गड, जेजुरीचा जुना गड, त्या गडापासून आपल्याला नवीन गडाकडे जाते तिथे किल्ला बोलले जाते. हा बघा अजून भरपूर प्रवास बाकी आहे आपला. चला मंडळी तर आपली पुढे पुढे निघतच आहे. काय झालं तुला? हे मोर ओरडतान, मोर ओरडतान बघ. मोर आहे तिथे कुठं तरी, इधर कुठं तरी आहे. मोर ओरडतान, आवाज नाही एवढा, एवढं बेकार मोर नाही. लांडोर लागलं ओरडतान. हे बघ मोर राहिलं बाजूला, लांडोर ओरडायला लागलं. कुठं तरी ओरडता तिथं आवाज आला आम्हाला. हे इथून उतरा, हे इथून उतरा, हे इकडून उतरा सगळे. अरे इथून उतरा रे, कडक मध्ये उतरा. चालेल निकेश उतरू शकते पण तू उतरशील ना. पण उतरू शकते. सरळ चालत जायचं आहे. काय आहे याच्यात? चापत चापत हे बघ आला का नाही एटी. हे कसा आपण आलो म्हणजे एटी येणार. ताबडाक ताबडाक धावत आता धावत हाया हाया. बाहेर निघते ना चपलांशी. टोप्याजवळ चप्पल टोप्याजवळ निघता निघत नव्हता तो. डायरेक्ट ढोके सोलताना तुम्हाला निश्चित निघत नव्हता चप्पल. बघा या साईडला पुरं आपली थांबली थोडी म्हणून इथला एरिया आपण थोडा दाखवण्याचा प्रयत्न करू. साईडला डॅम आहे. भरलाय नाही पूल भरेल. आणि निकेश यांना ते सांग की लाल माती इथंच का एकच डोंगर लांब झालं सगळं रक्तपात इथंच. म्हणजे मॅटर इकडे चालू होता, इकडची मॅटर चालू होऊन लगेच तो दगरी आपटे दगरा आपटी आपटी हे उपट 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 उपट. जास्त नाही सांगत. मग कुठे नेला तुला माहिती ना मॅटर. तो खालपर्यंत फरफडत नेला. ते लास्टच्या डोंगरापर्यंत एकाचा मॅटर झाला खतम. मग तो इथं जिंकला. मग काय याच्या इथं तो हे करायला लागला. गोष्ट संपली नाही. संपली गोष्ट नाही. इकडे याच्या या डगरावरती मेन म्हणजे मॅटर झाला त्यांचा. इतका तो रक्त सगळीकडे पसरलाय रगत नाही. बघ किती रक्त बघ. रक्तपात रक्तरंजित रक्तरंजित मॅटर एवढा संपला. इथं भांडणं खपलाय बघा. इकडे तुम्ही बघू शकता कुठंच नाही बाकी. फक्त एवढंच बघायला आलाय. मॅटर इथंच झालं. घरी कोणच नाही गेला. थोडं 18 दिवस ते स्टोव गॅस नंतर सगळं जेवण बनवायचं. संध्याकाळ झाली कसं त्यांचं ते हे होतं ना टॅट होता. टॅट त्यांचा होता की संध्याकाळ झाली भांडणं पण मग जेवण बिवण करायचं. जेवणचं एक सोबतच. सकाळ झाली मॉर्निंग 6 वाजता डबल भांडणं झालो. हे रपार हे कपा कप काप बस. ते पहिले महाभारतात ते शंख वाजून बंद व्हायचा युद्ध तसा काय यांचा आमचा खारपंजूस इथं
आमचा खार पण बेकार बेकार एकदम जाम बेकार काय इकडची वाजवत शंकर इथं आवाज. बाबा बाबा आमचा आजूस हनुमान जगन ताडाव शेवटी मारली हनुमान जगन नावच होतं आमच्या आजूस आमचा साधा वाटला का त्याचीच पोरं आम्ही देवाचीच पोरं आम्ही म्हणजे आम्ही पण देव पण तुम्हाला उरता येईना आता वाढला आपला हे काय तुमच्या तो हर्ष तो उडू शकतोय मोरा तो काय पण करू शकतो. कशा बापाच्या आजसने तो दगडीत आणलेला ऍक्च्युली ते कॅलिफोर्नियाला समजला काकाशे बाप्पाचा आजूस तो इथे येऊन तो दगड आणलेला कॅलिफोर्निया वर्षी लग्न व्हासाठी लग्न व्हासाठी तो अजून आहे. तो अजून आहे तर तुम्हाला दगड दाखवते तुम्हाला हा बघ. पिढीने पिढीतच वाढली यांची. कसला दगड हा दगड मांडलाय त्याच्यावरून चर्चा चाललेली यांची सगळी चर्चा भाई यांची भारी असते म्हणजे वायफल चर्चा काय विषय टंगऱ्या बांध त्याचं म्हणजे ओरडते असा देशे ओरडणं बांधून पडत नाही झाला बघ हे धावते हात धरून थांबा थांबा हे नाही हे पिंक्या त्यांच्या काय हे बघा पिंक्यांचं काय आमचं पुनर्जन्म झाला तिकडे. हे बघ इकडे बघा इथं पण डोरा आहेत आणि तुमचा घेऊन पण पिंक्या तुमच्यात नाही पुनर्जन्म झाला ते काहीच. असं आहे काय बरोबर बरोबर काय चालू आहे काय नका आणि मोबाईल पडलेला आहे मोबाईल हातात उडला होता बाई लय बेकार जीव मधनं धाक 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 कंट्रोल कंट्रोल उदय निसता पाचल्या निसत्या पाचपूस पाचपूस काय झालं नाही बाई देवाच्या कृपेने नाही तर आपलं ब्लॉग सगळे समाप्त इथंच समाप्त झाले असते सगळे बा हा बघा कोणासाठी दगड एका एक रचतंय काय समजा नाही भाई ठेवलं रचलं वाटतं पालाला लगेच कशाला वाढवतात कोणासाठी ठेवलं श्रेयस सांग खरं असं आहे काय केदार श्रेयस बोलते ती माझ्याशी बोललं नाही म्हणून मी एका एक दगड ठेवलं ती पाडचा दगड कुठली दगड ठेवलीस गजब बेइज्जती है कुठली दगड ठेवलीस मोठी पाट ये बघ काय करतोय काय लगोरी खेळायला आलो काय तू बघ नाही रे नाही असं नाही बसणार सहजासहजी असं नाही होऊ शकत भाई राहू दे चला शेवटची स्टेप पर्यंत आता आम्ही पोचलोय पूर्ण डोंगर उतरून झालेले आहेत आता आमचे आणि आता पोचलेलो आहोत आम्ही किल्ल्यावर गर्दी बघा फक्त तुम्ही इकडे या साईडून पण गर्दी भरपूर इकडे पण भरपूर गर्दी झालेली आहे मोफत रांगेसाठी मला वाटतंय हे बाई इथं माणसं दिली इथे मंदिराचा नवीन काम चालू आहे आणि मस्तपैकी पेंटिंग सुद्धा भारी केलेली आहे सुंदर असं नक्षीकाम पुन्हा एकदा आपण बघू शकतो मंदिराचं पेंटिंग केल्यामुळे सर्व नक्षीकाम आपल्याला पुन्हा एकदा बघायला भेटतं पण गर्दी बघा इथे भरपूर गर्दी आहे भरपूरच डेल्को
नवरी नटली का? नवरी नटली का? नवरी नटली. हा नाचत ते. एक घ्या मस्त. आईचा गाणं होऊ दे. कोणाला पावली ग जय माझी. आरती झाली आणि आता चाललेलो ड्युटीमध्ये तेल टाकायला. आणि मग फिरू थोडाफार. आज गर्दी भरपूर आहे. या साईडनं तुम्हाला लाईन दाखवते अजून किती मोठी आहे ती जायला. इकडं बघा, ही दर्शनासाठी रांग बघा. ही मोफत दर्शन रांग आहे. VIP काय लगेच होतंय दर्शन. त्यांनी मोफत दर्शनवाल्यांची बाबा ओम बाबोम. कमी लाईन नाही, भरपूर लाईन. पूर्ण मंदिराला आट्टाच आहे असं वाटतं. बाबा हे बघा, इकडं पण फुल पब्लिक. सर्व रांगा गदगदून भरल्यात. चला मुख्य प्रवेशद्वार जेजुरी गडाचा. तर ही व्हिडिओ मी निखिल दादाच्या फोनमधून काढतो आहे, कारण माझा फोन ऑफ झालेला आहे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता मंदिरातून आलो. दोन्ही गडावर गेलतो. पहिले म्हणजे कडेपठारावर गेलतो, तो जो जुना गड आहे त्या ठिकाणी. नंतर तिथून आलो आम्ही किल्ल्यावर. आता मोठ्या उत्साहात सर्व साजरा केला जातो. तर आपला हा जेजुरी गडाचा ब्लॉग हा इथंच संपवतो. हां, तर आता आम्ही सर्वजण शॉपिंग करतो. मग आता मंदिरातून आल्यानंतर सर्वीकडे माहितीच आहे तुम्हाला, घरी प्रसाद घेऊन जायला लागते. तर आता शॉपिंग वगैरे करू. सर्व काय घ्यायला काय ते मग घेऊन आम्ही निघू रूमवर. आणि मग घरच्या प्रवासाला
सुरुवात. तर चला मग हा आपला ब्लॉग आहे तो आपण इथंच संपूया. चला हेलकोट जय मल्हार. तर नक्कीच सर्व व्हिडिओ बघा आणि लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.